आणि या बाप्पाला सुद्धा आज निरोप दिला जाणार आहे। लाडक्या बाप्पाला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा निरोप देतील। आपण बघतोय अगदी बाप्पाला निरोप देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच त्यांचे सगळे कुटुंबीय सुद्धा या ठिकाणी आहेत आणि 10 दिवसांचा पाहुणचार घेतल्याच्या नंतर या लाडक्या गणपती बाप्पाला आता निरोप दिला जाणार आहे। तर एकीकडे मुंबईमधल्या विसर्जनाच्या या मिरवणुका आपण पाहतोय, तर गणपती बाप्पाचं ही आरती केल्याच्या नंतर ही पूजा झाल्याच्या नंतर आता गणपती बाप्पाचं विसर्जन अगदी काही वेळात केलं जाईल। ओम प्राणाय स्वाहा ओम उपानाय स्वाहा ओम ज्ञानाय स्वाहा ओम कामाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा विग्रहाणि खालचं ओम प्राणाय स्वाहा ओम उपानाय स्वाहा ओम ज्ञानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा तीन वेळा आपण खालच्या तोंडासोडून उत्तराकडे मुखप्रक्षाने हृदयाने रोधवर्तनार्थे निवारणापूर्वेच्या रोधवर्तनार्थे स्वपुष्प परिवर्तनार्थे स्वपुष्प संदर्भं प्रप्रयाते मुखवासार्थे विविधलोकं विविध मुखवासार्थे विविध लोकांमध्ये सुवर्णपुष्पार्थे विविध फलितं सर्वं दैवतं तस्मात् नमो ब्रह्मस्ते ओम गुरुवस्मा पार्थिव सत्यनाय परिवार मुखवासार्थे सुवर्णपुष्पार्थे निश्चित व्यावहारिकतत्त्वानि सर्वयामि सर्वपुराधित्य दीपं दर्शयामि। सुखकर्ता दुःखहर्ता तर वर्षा बंगल्यावरती विसर्जनाचा सोहळा आता सुरू होतोय। 10 दिवस गणपती बाप्पाची आराधना केल्याच्या नंतर आता गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय। तर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानचा हा अनुभव आपण घेत होतो। त्यानंतर आपण पुन्हा एकदा मुंबईतले राजे मार्गस्थ होत आहेत त्यांच्या मिरवणुकांमध्ये येऊयात। ड्रोन कॅमेराच्या सहाय्याने टिपलेली ही दृश्य सुद्धा आपण बघतोय।
अलोट अशी गर्दी, म्हणजे रस्त्यावरती उभं राहायला जागा नसावी इतकी गर्दी झालेली आहे। वेगवेगळ्या बँडच्या तालावरती आता सगळे गणेश भक्त थिरकले